हे जगातलं सर्वात सुंदर हरण होतं, म्हणूनच त्याने सीतामातेला भुरळ पाडली असं म्हटलं जातं. त्याचं नाव आहे चितळ, जे हरिण आहे. आणि हे एमपीएससीने याच्यावरती प्रश्न आलाय, म्हणजे एमपीएससीनं सीतामातेला भुरळ पाडणारं हरिण कुठलं आहे असा प्रश्न विचारल्यानंतर भरपूर जणांना प्रश्न पडला की असं काय पण विचारतात काय, मग रामायणातलं पण प्रश्न विचारतात, एवढं अवघड असते काय. पण त्याच्यामागे एकच उद्दिष्ट होता की जगातील सर्वात सुंदर ते हरण होतं. आणि कॉमन सेन्स आपल्याला माहित पाहिजे की जगातलं सर्वात सुंदर हरण हे चितळ आहे, हेच आपल्याला माहिती असणं अपेक्षित होतं. मग सीतामातेला भुरळ पाडण्यासाठी जगातलं सुंदरच हरिण येईल हे कॉमन सेन्स तिथे आपल्याला लावायचा होता. आता चित्ता काय 1952लाच भारतामधून ते नामशेष झालेला आहे, त्याच्यावरती प्रश्न एमपीएससीने विचारलेला आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि तो कधी झाला 1952ला झाला याच्यावरती प्रश्न आलाय. आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत त्याच्याबद्दल. म्हणजे एकदा जर प्रश्न आलेला आहे त्याच्यावरती की चित्ता जो 1952लाच भारतामधून नामशेष झालेला आहे, नंतर आता नरेंद्र मोदी सरकारने दुसऱ्या देशातून ते मागवले होते त्याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. मग हे कधी युपीएससी 2012 आणि युपीएससी 2009 म्हणजे युपीएससीला 9ला प्रश्न विचारला 2009ला पहिल्यांदा, मग गेला वाटलं अजून एकदा विचारा 2012ला विचारलाय. मग युपीएससीने विचारलंय, आम्ही एमपीएससी करणारे इतर सरळ सेवा करणारे आमच्या काय कामाचं आहे का, मग युपीएससीनं 2दा विचारलंय तुमच्याही कामाचं आहे. आणि भारतातील ज्या धोकाग्रस्त प्राण्यांची संख्या आहे ती बघून पॅनिक व्हायचं नाहीये, अजिबात पॅनिक होऊ नका. स्पष्टपणे सांगतोय 100 आपल्याला वाचायचे का, नक्कीच वाचायचे 100 परफेक्ट पद्धतीनं. मी सांगतो ते आधी वाचायचे, ते मॅक्झिमम रिवाईज करायचे, त्याचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघायचे, ते पाठ झाल्यानंतर बाकी तुम्ही मग सेकंड स्टेपला इतर जे राहिलेले प्राणी असतील ते करू शकता. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रकरण 10 जे डॉक्टर तुषार घोरपडे सरांचं पर्यावरणचं पुस्तक आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईनसाठी हा टॉपिक महत्वाचाच आहे. ओके, आणि इतरही परीक्षेसाठी महत्वाचा आहे. भारतातील जैवविविधता वितरण खूप मोठा टॉपिक आहे. याच्यात 100 जे आहेत जैवविविधतेचे जे प्राणी वगैरे आहेत जे नामशेष होत आहेत, त्या 100 पैकी असे महत्वाचे तेवढे मी सांगणार आहे जे आपण परफेक्ट करायचं आहे. आणि या खूप मोठा टॉपिक आहे, म्हणजे टॉपिक बघितल्यानंतर पानं पलटूच घाण होतो आपण. पण हे लेक्चर बघितल्यानंतर पुढचे जे काही 30 मिनिटं जे काही व्हिडिओ असेल तर पूर्ण हे व्हिडिओ बघा, पुस्तक समोर ठेवा, लाल पेन घ्या आणि अंडरलाईन करा. आणि जिथे मी सांगतो तिथेच अंडरलाईन करा, जिथे प्रश्न आहे जिथे मी सांगतो तिथेच कन्सेप्ट समजून घ्या. ओके, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अंडरलाईन जिथे सांगतोय तिथेच करा. आणि एकदा दोनदा फक्त ज्या गोष्टी सांगतो तेवढ्या वाचा. आणि नंतर याच्यानंतर जास्तीत जास्त जिथे अंडरलाईन केलंय तोच भाग आपल्याला जास्तीत जास्त वाचायचा आहे. सुरू करूयात आपण प्रकरण 10 जैवविविधता वितरण. याच्यात पहिलीच सुरुवात आहे की जैव भूगोल आणि प्राणी यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यांनी माहिती दिलेली आहे की जैव भूगोल जी भानगड आहे की जी कन्सेप्ट आहे ती वनस्पती आणि प्राणी यांच्या भौगोलिक वितरणाशी संबंधित आहे. म्हणजे भौगोलिक म्हणजे कसं, जिओग्राफिकल म्हणजे आपण जमिनीच्या रिलेटेड आहे. जैव भूगोल म्हणजे काय, प्लांट आणि ॲनिमलच्या इंटरलिंक्ड आहे ते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचे ज्ञान शाखा वगैरे ते ठीक आहे, तेवढं आपण वाचून घेऊ. मेन मुद्दा आहे परीक्षेच्या दृष्टीने जे वनस्पती भूगोल प्राणी भूगोल आपण सहज वाचून घेऊ शकतो, त्याच्यात वाद नाहीये. महत्वाचा मुद्दा हा आहे की जगातील 17 महाविविधता केंद्र त्याच्यापैकी एक भारत आहे. हे एक महत्वाचं आहे. आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय की ही लाईन महत्वाची आहे, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर की भारत हा जैवविविधता संपन्न देश असून भारतात कुठले कुठले गोष्टी आढळतात किंवा काय आढळतात, खालीलपैकी प्रदेश आढळतात, हे पण आपल्याला वाचून घ्यायचं आहे. याच्यात महत्वाचा मुद्दा आहे की भारतामध्ये जे 10 जैव भौगोलिक विभाग आहेत ते कुठले कुठले आहेत याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. ही एक गोष्ट बघूयात की भारतामध्ये 10 जैव भौगोलिक विभाग बायोजिओग्राफिकल झोन्स आहेत. हे या विभाग 3 मध्ये आपण बघितलेलं आहे. हे फक्त पाठ करायचे आहेत की जे 10 जैव भौगोलिक विभाग आहेत ते आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. अत्यंत महत्वाचं आहे. याच्यामध्ये विचारलेलं आहे ट्रान्स हिमालय पर्वत असेल, ओके, वाळवंटी विभाग, पश्चिम घाट किंवा इकडे हिमालयन विभाग, हे पूर्ण 10 गोष्टी आपल्याला माहित पाहिजे आहे. ती एक गोष्ट महत्वाची आहे. चला, मेन मुद्दा आहे पाठांतराचा भाग झाला आणि आता प्रश्नांचा भाग बघूयात की कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत. IUCN ही जी संस्था आहे किंवा हे जे आहे हे नेमकं कशासाठी कार्य करतं याच्यावरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे IUCNचा जो लॉंग फॉर्म आहे तो महत्वाचा आहे. याची स्थापना महत्वाची कधी झाली, याचा उद्देश काय हे महत्वाचं आहे. ही जी रेड लिस्ट जारी करतात हे पण महत्वाचे पाहिजे. याच्यातून रेड लिस्ट कोणाला कुठल्या रेड लिस्ट मध्ये टाकलेलं आहे आणि चालू घडामोडीच्या रेटेड पण IUCN बद्दल आपल्याला बघायचं आहे. म्हणजे 5 गोष्टी आपल्याला याच्यातून बघायच्या आहेत. IUCNचा लॉंग फॉर्म काय, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर.
ही तांबडी यादी किंवा एक रेड लिस्ट जारी करतं ते कशासाठी करतं ते पण आपण बघणार आहोत. त्याच्यावरती पण प्रश्न आहे, प्रत्येक गोष्टीवरती प्रश्न आहे. जिथे प्रश्न आहे तिथे आपण भर देणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे बघायचा आहे. IUCNचा लॉंग फॉर्म बघितला, पहिला प्रश्न त्याच्यावरतीच आहे. त्याच्या नावावरून पण कळतं तुम्हाला की इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, निसर्गाचं संवर्धन करायचं आहे आपल्याला, त्या पद्धतीनं ते संस्था आहे. ही कशासाठी आहे? निसर्ग संवर्धनासाठी. ही जागतिक लेवलची नावातच आहे, त्याच्यामुळे वेगळं काय लक्षात ठेवायची गरज आहे का? नाही. लॉंग फॉर्म लक्षात ठेवला आहे. 1963 मध्ये याने पहिली यादी प्रसिद्ध केली. पहिला प्रश्न हे स्टेट बोर्ड मध्ये पण आहे, त्याच्यामुळे तिथे पण आपण लेक्चरमध्ये घेतलेलं आहे ते, त्याच्यामुळे इकडे पण बघतोय आपण. IUCN पहिली यादी 1963 मध्ये जाहीर केलेली आहे. वन्यजीव प्रजातींच्या संवर्धनासाठी होत असलेल्या जागतिक प्रयत्नांची स्थिती आणि अपयश यशाची यादी हे दर्शवतं. म्हणजे हे महत्वाचं आहे की IUCN नेमकं रेड लिस्ट जाहीर करतं काय, IUCN बद्दल खालील विधान लक्षात घ्या असं जर विचारलं तर हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर काय की हे काही गोष्टी निश्चित करतात. काय करतात? विविध देशांमधले वन्यजीव प्रजाती जी नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे त्याची धोक्याची पातळी बघतात. की समजा उदाहरणासाठी वटवाघूळ घेऊ. समजा तर वटवाघूळ एखाद्या देशात नाहीच आहेत, खूप कमी राहिले, 100च राहिलेत. मग ते बघतात की या देशात किंवा वाघांची संख्या बघूयात आपण. वाघ काय गल्लोगल्ली फिरायलेत का आता? म्हणजे प्राणी असे कागदी वाघ किंवा स्वतःला वाघ मारणारे वेगळे आहेत, पण जंगलातले वाघांची संख्या कमी झालेली आहे. किंवा चित्ता असेल, 1952लाच भारतातून जो नामशेष झाला, दुसऱ्या देशातून आपण मागवले होते बघा, त्याच्यातले बरेच गचकले, ते पण आहे. म्हणजे जे नामशेष होत आहेत ते त्याच्याबद्दल हे मूल्यांकन, त्यांची यादी केली जाते. त्याच्यानंतर IUCN ने निश्चित केलेल्या काही निकषांवर त्याचं मूल्यांकन आधारलेलं असतं. निकष आहेत त्यांचे काय ते पण आपल्याला बघायचे, सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत. चला हे जे पेज आहे याच्यावरचं तुम्हाला कळलेलं आहे सोप्या पद्धतीनं. हे समजून घ्यायचंय नेमकं जैवभूगोल म्हणजे काय. या दोन डेफिनेशन वाचून घ्या मस्त प्रेमानं. हे 17 पैकी एक आहे हे लक्षात घ्या. पुढे आपण बघणारच आहोत, त्याच्याबद्दल काही निश्चिंत नाही. हे पण बघून घ्या, फक्त वाचून घ्या. जे कळत नाही ना फक्त वाचून घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. आणि प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघायचे, पुढे आहेच ते. त्याच्यानंतर हे 10 नावं पाठ करून टाका, माहित आहे. IUCN बद्दल आपण आता डिस्कस करतोच आहोत. एक पेज संपलेला आहे आपलं. आता हे गुलाबी पृष्ठे जी आहेत ती संकटग्रस्त प्रजाती आहे. म्हणजे असं पण विचारलं जातं की गुलाबी जोड्या लावा पण येतील की गुलाबी काय दर्शवतं. गुलाबी पृष्ठे काय दर्शवतात? संकटग्रस्त प्रजाती. हरिश पृष्ठे काय दर्शवतात ते पण तिथं दिलेलं आहे, ते पण महत्वाचं आहे. दोन्ही वरती प्रश्न येऊ शकतो. पूर्वी संकटग्रस्त असणाऱ्या, परंतु म्हणजे पूर्वी संकटग्रस्त होते, पूर्वी संपण्याच्या मार्गावर होते, पण काय आता संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे धोक्याच्या याच्यातून बाहेर निघाले. उदाहरणासाठी काय घेऊ? उदाहरणासाठी वाघच घेऊया, सगळ्यात सोपं. पहिले वाघ खूप 100-200 राहिले, पण आता संवर्धन केली, त्यांची संख्या झाली समजा 10,000 झाली, मग बरोबर आहे, आता काही प्रॉब्लेम नाही. त्या पद्धतीनं असं लक्षात घ्या. आता दुर्दैवानं काय व्हायलंय म्हणजे आता याच्यातली बघा ना, गुलाबी पृष्ठांची संख्या काय व्हायली आहे? सतत वाढायली आहे. म्हणजे आपले लोक सुधरत नाहीत. 130 कोटी जनता आहे, अजून वाढत. आता पॉप्युलेशन 2021चं केलं की ते आकारानुसारच आहेत. सुधरत नाहीत ते लोक, सरकारही सुधरत नाहीये, कुणाचं येऊ ते सरकार. त्याच्यामुळे काय व्हायला, हे असे प्रश्न तुम्हाला सहज असे 4 लाईनमध्ये येऊ शकतं. ते एक गोष्ट लक्षात घ्या. संख्येनं अत्यंत कमी असणारी हरितपृष्ठे दुबळ्या आणि अपुऱ्या संवर्धन उपाययोजनाचे दर्शक आहे. बघा, उपाययोजनाच करत नाहीयेत, काही नाहीये, पण ते दुबळं आहे सगळं. आपलं सरकार वगैरे सगळे त्याचे कार्यक्रम इतक्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाहीये, त्या पद्धतीने. बाकी आता याच्यामध्ये जे आहे हे आपल्याला वाटलं तर समजून घ्यायचंय, किंवा नंतर वाटलं तर आपण याच्याबद्दल बोलूयात. हे फक्त तुम्ही एकदा नीट वाचून घ्या, फक्त एकदा क्लिअर दिसतंय का बघूयात. ओके, क्लिअर दिसत आहे. थोडासा ब्राईटनेस कमी करूयात. ओके, चल हे जे आहे एक्सटिंक्ट, ह्या याच्यावरती प्रश्न विचारले जातात. म्हणजे एक्झॅक्ट याच्यावरती नाही विचारणार, ज्या पुढे आहे मी पुढे बद्दल त्याच्याबद्दल बोलतो, म्हणजे आता तुमचा वेळ जाणार नाही. आता एक महत्वाचं की भारतातील जैवविविधता याच्यावरती प्रश्न आलेला आहे, पण ही आकडेवारी वाट करू नका. हे याच्यावरती कसा प्रश्न आहे की याच्यात कीटकांची संख्या, म्हणजे काय विचारलं की याची ही उदाहरणं दिली खालीलपैकी पृथ्वीवर की कुठल्या याची संख्या जास्त आहे असं विचारलं होतं. तर एक कीटक उत्तर आहे. त्यांची संख्या किती आहे रे? बघा, बाकीच्या पेक्षा सगळ्यात जास्त कीटक आहे का नाही? तर कीटकांची म्हणजे एकूण जे आहेत भारतात ज्ञात असलेले प्रजाती आहेत त्याच्यातल्या 92,037 आहेत. त्याच्यापैकी कीटक किती आहेत? 61,335 कीटकांच्या प्रजाती आहेत. आणि बाकी बघा सस्तनशील प्राण्यांच्या वगैरे, म्हणजे पाठ करायचे आहेत का? बाकीचे नाही, फक्त तुम्हाला जास्तीत जास्त माहित पाहिजे. हा कशाच्या आहेत रे? हा एवढ्या आहेत. आणि मग कमीत कमी लक्षात ठेवायला उभयचर प्राण्यांचे एवढ्यापैकी. हे कुठून सोर्स आहे? हे झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे आहे
हे पण स्टेट बोर्डमध्ये याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. हे कधी स्थापन झालंय, कुठे याचं हेडक्वार्टर आहे वगैरे, हे महत्वाचं आहे. झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. म्हटलं जे युट्यूबचे विद्यार्थी असतील, युट्यूबला जर हा व्हिडिओ टाकला तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा, हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळं ही जी बाकीचा जो आकडेवारी आहे की प्रजाती आहे त्यांची संख्या पाठ करायची नाही आपल्याला, फक्त कीटकांची पण संख्या नाही पाठ करायची, पण जास्तीत जास्त कीटकांची संख्या, प्रजातींची संख्या आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. बाकीचे फक्त एकदा बघून घ्यायचं आहे. आणि सर्वात कमी उभयचर आहेत एवढ्यापैकी, एवढं लक्षात ठेवा. बरोबर आहे. 312. बाकी आकडे मोठेच आहे. 397 आहे, हा मोठा आकडा आहे, हा सगळ्यात छोटा आकडा आहे. एवढं गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यामुळे इकडे लिहा, क्वेश्चन करा, कीटक इन्सेक्ट त्याच्यावरती प्रश्न आहे. अत्यंत महत्वाचा आहे. परत असं नको व्हायला की भरपूर दिलेलं आहे आणि आम्हाला कळत नाहीये, असं नको व्हायला. एकच सेकंड. ओके, चला कळलेलं आहे. प्रश्न कुठे आहे अशा रीतीने अंडरलाईन करा. आणि जगातील केवळ 2% भूभाग असणाऱ्या भारतामध्ये 7.7% प्राणी प्रजाती आहेत, एवढं पण लक्षात ठेवा. प्रश्न येणार नाही, पण जगातील जमीन किती आहे भारतात, केवळ भूभाग किती आहे, 2% आहे, एवढं लक्षात ठेवा. 7.5% लक्षात नाही राहिलं तरी हरकत नाही. स्पष्ट जिथे प्रश्न आहे तिथेच मी तुम्हाला सांगतोय. इथे मी सांगितलेलं आहे. आता भारतातील धोकाग्रस्त बनलेल्या प्रजाती. आता इकडे बघा, भारत हा 17 महाविविधता केंद्रांपैकी एक आहे, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. त्याबरोबरच भारतामध्ये 4 जैवविविधता हॉटस्पॉट्स वसलेले आहेत. हे पण एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढे IUCN रेड लिस्ट जारी केलेली आहे. कशासाठी केलेली आहे? भारतातील अनेक प्रजाती धोकाग्रस्त बनलेल्या आहेत, म्हणजे संपण्याच्या मार्गावर काही प्रजाती त्यांच्यासाठी आहे. मग त्याला काहीतरी नावं दिलीत की काय, क्रिटिकली इंडेंजर्ड, लिस्ट कन्सर्न, नियर थ्रेटेड आणि एंडेंजर्ड आणि व्हल्नरेबल. आता याच्याबद्दल पण आपण पुढे बोलणार आहोत. हे समजा एक हे आहे क्रिटिकली इंडेंजर्ड. समजा वाघ आहे, त्याला वाघालाही दिलं, कोंबड्यालाही दिलं, कोंबडा नाही म्हणा, उदाहरण चित्ता दिलं, चित्त्यालाही दिलं, समजा उदाहरणासाठी सांगतो. हरणालाही दिलं, मगरीलाही दिलं, अजून अमुक हत्तीलाही दिलं, अशा पद्धतीनं आहे. कुठल्या कॅटेगरीत आहेत, प्रिव्हियस इयरचे प्रश्न आहेत, आले आहेत का, तेवढेच फक्त पाठ करायचे, बाकी नंतर. चला पुढे जाऊयात आपण. म्हणजे याचा उपयोग काय तुम्हाला ते प्रश्न पाहिल्यावरती कळेल, किंवा मी पुढे चार्ट दाखवणार आहे तिथे तुम्हाला कळेल, बाकी टेन्शन घेऊ नका. चला पुढे जाऊयात आपण आता. सुरू करूयात. भारतातील महत्वाचे धोकाग्रस्त प्राणी आहेत, याच्यात 100 दिले त्या पुस्तकामध्ये. आपल्याला मी सांगतो तेवढेच महत्वाचे आहेत. मी जिथे अंडरलाईन करा म्हणतोय तिथेच महत्वाचं आहे. मी ज्या प्राण्यांबद्दल सांगणार आहे, ज्याच्यावरती प्रश्न आलाय तिथेच सांगणार आहे. त्याच्यामुळे सर्व 100 बघून टेन्शन घ्यायचं नाहीये. मी ज्या पद्धतीने सांगणार आहे की याच्यावरती प्रश्न आलाय, या मुद्द्यावरती प्रश्न आलाय, या वर्षी प्रश्न आलेला आहे, अजून प्रिव्हियस इयरचे प्रश्न तुम्ही बघायचे आणि त्याच्यानंतरच ठरवायचं आहे. 100 ज्या भारतातील ज्या धोकाग्रस्त प्राण्यांची संख्या आहे ती बघून पॅनिक व्हायचं नाहीये, अजिबात पॅनिक होऊ नका. स्पष्टपणे सांगतोय. 100 आपल्याला वाचायचे का, नक्कीच वाचायचे 100 पण परफेक्ट पद्धतीनं मी सांगतो ते आधी वाचायचेत, ते मॅक्झिमम रिवाइज करायचेत, त्याचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघायचेत. ते पाठ झाल्यानंतर बाकी तुम्ही मग सेकंड स्टेपला इतर जे राहिलेले प्राणी असतील ते करू शकता. आता पहिलाच प्राणी याच्यामध्ये दिलाय तर त्याच्यावरती प्रश्न नाही आहे. जिथे जिथे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तिथे आपण नक्कीच त्याच्यावरती बोलणार आहोत. त्याच्यामुळे हा तुम्ही सेकंड स्टेपला वाचू शकता. मी जे सांगतोय ते पहिल्यांदा मी सांगतोय त्या पद्धतीनं. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की याला नंबरिंग सिरीज दिलेली नाहीये पुस्तकामध्ये, तर तुम्ही याला नंबर सिरीज द्या. इकडे बघा, वरून इंडेक्स सुरू झालेला आहे. भारतातील महत्वाचे धोकाग्रस्त प्राणी आहेत, त्याला 1 नंबर द्या. आता 1 नंबर असं 2 नंबर तुम्ही देणं गरजेचं आहे. आता जिथे महत्वाचं आहे तिथे आपण बघूयात. हा 3 नंबरचा आहे, याच्यावरती प्रश्न आहे. म्हणजे 100 तिथे आहेत. मी पूर्ण याला नाव दिलंय म्हणजे तुम्हाला सोपं जावं किती नंबरला आहे. आणि नावावरून तर कळतच की जे वन्य गाढव आहे, वाईल्ड ॲस, त्याच्यावरती UPSC 2012ला प्रश्न आलेला आहे. भारतात केवळ लिटल रन ऑफ कच्छ या क्षार वाळवंटामध्ये हे जे वन्य गाढव हे आढळतात आणि UPSC 2012ला याच्यावरती प्रश्न आलेला आहे. त्याला लिटल रन ऑफ कच्छ इथे हे या वाळवंटात ते आढळतात, म्हणजे कुठं आढळतात असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि याला अन्नाची त्यांना कधीच फिकर नसते, म्हणजे जे गाढव आहेत त्यांना अन्नाची फिकर कधीच नसते, म्हणूनच त्यांना रनचा निष्काळजी राजा असं म्हटलं जातं. म्हणजे इंटरेस्टिंग आहे. याला जास्त खायचं प्यायचं जास्त हे नसते, चल भेटलं ना चला असं त्याचं हे असतं, निष्काळजी पण आहे त्याच्या अंगामध्ये. मग त्याला काय म्हटलं जातं रे, रनचा म्हणजे काय, लिटल रन ऑफ कच्छ, तिथं तो राहतो, त्याच्यामुळे तिथला तो निष्काळजीपणाचा राजा आहे. एक सोप्या पद्धतीने आहे. बाकी काय, मानव वगळता या प्राण्यास कुठलाच नैसर्गिक शत्रू नाही, म्हणजे माणूसच त्याला मारू शकतो. बाकी त्या वाळवंटात वगैरे कोणी त्याचे दुश्मनच नाहीये, ते आहे. तर ही केवळ मजेसाठी म्हणून त्या प्राण्याची शिकार केली जाते. बघा आता हे आपले लोक म्हणजे काय, याला मजा घ्यायची म्हणून या गाढवाला मारायले, म्हणजे हे गाढवं माणूस गाढव
त्या दुसऱ्या गाढवाला मारायला या पद्धतीने आहे. एकट्याने राहणारा हा निशाचर प्राणी आहे. अधिवासांच्या हॅबिटॅट त्याला म्हणतात. अवनतीमुळे तो धोकाग्रस्त बनलेला आहे. म्हणजे तो तिथे राहतो म्हणून हे आपले गाढवं जाऊन तिकडे जाऊन त्याची मजेसाठी त्याची शिकार करतात. म्हणजे उद्या असाही प्रश्न आहे. आता UPSC 2012ला प्रश्न आलेला आहे. या 2 मुद्द्यांवरती त्यांनी विचारलेलं आहे. खाली जर असं जर विचारलं सहज की मानव सोडून त्याला इतर कुठला शत्रू नाही आणि मजेसाठी त्याची शिकार केली जाते, तर आता गाढवाची शिकार करतात का असं मग आपल्याला वाटत नाही. म्हणून आपण मग चूक करल. त्याच्यामुळे महत्वाचं आहे मी सांगतोय ते की गाढवाची पण काही गाढवं शिकार करतात, ते मजेसाठी करतात. आणि हे कुठं आढळतं? लिटल रन ऑफ कच्छ या क्षार वाळवंटात ते आढळतं. UPSC 2012ला याच्यावरती प्रश्न आलाय. चला पुढे जाऊयात आपण आता परफेक्ट पद्धतीनं. बाकी इथं त्यांनी दिलेलं आहे बघा, कुठं गुजरातमध्ये हे लिटल रन ऑफ कच्छ हे आहे. ओके, हे गुजरातमध्ये हे वाळवंट आहे. बाकी या माध्यमातून पण तुम्ही बघून घेऊ शकता. आता महत्वाचं आहे 3 नंबरचं मला वाटतं हे आहे, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. आता बाकीचे जे 4 आहेत किंवा आपण जे महत्वाचं आहे तेच करणार आहोत. जे महत्वाचं आहे म्हणजे ज्याच्यावरती आजपर्यंत प्रश्न आलाय तेच आपण परफेक्ट पद्धतीनं बघणार आहोत. बघूयात आपण आता पुढे जाऊयात. पुढे आलं बघा 14 नंबर. आता म्हणजे 3 वरून डायरेक्ट 14च. मग बाकीचे वाचायचेत का? बाकीचे वाचायचेत, पण कधी जे मी सांगतोय ते झाल्यानंतर. चला पुढे जाऊयात. रेड पांडा. रेड पांडा काय? भारतात केवळ 3 राज्यांमध्ये आढळणारी प्रजाती आहे ही. UPSC 2012 आणि UPSC 2009 म्हणजे UPSC 9ला प्रश्न विचारला 2009ला पहिल्यांदा. मग त्याला वाटलं अजून एकदा विचारावं, 2012ला विचारलाय. मग UPSCने विचारलंय. आम्ही MPSC करणारे, इतर सरळ सेवा करणारे, आमच्या काय कामाचं आहे का? मग UPSCनं 2दा विचारलंय, तुमच्याही कामाचं आहे. आणि लय डीप मध्ये कुठे प्रश्न आहे? काहीच नाही याच्यामध्ये प्रश्न. काय? रेड पांडा आहे भारतात कुठे कुठे आढळतं बघून घ्या फक्त. आणि नेपाळ सिक्कीमच्या भागात हे आढळतं. आणि याच्यामध्ये महत्वाचं आहे की आदिवासांचा ऱ्हास म्हणजे याला धोका काय की आदिवास म्हणजे काय की हॅबिटॅट जे राहतात त्या ठिकाणी, जे तिथे राहतात का हे रेड पांडा, त्यांचं जे राहण्याचं ठिकाण त्याला अधिवास म्हणतात किंवा हॅबिटॅट म्हणतात. बेसिक पहिल्याच लेक्चरमध्ये पहिल्याच याच्यात सांगितले, पहिल्याच भागामध्ये. आदिवासांचा ऱ्हास व्हायला म्हणजे यांच्या घरांचा ऱ्हास होऊन चाललाय, त्यांचा एरिया सगळं बकवास म्हणजे माणूस कार्यक्रम करून टाकायला, त्याचं वाईट करायला. आकर्षक असणाऱ्या त्वचेपासून टोप्या बनवण्यासाठी त्यांची शिकार होते. आता असं पण विचारलं जातं की खालीलपैकी कुठल्या प्रजातीचं किंवा कुठल्या प्राण्याचं आकर्षक असणाऱ्या त्वचेपासून टोप्या बनवण्यासाठी शिकार केली जाते, तर ते रेड पांडा आहेत. UPSC 2009-2012 प्रश्न आलेला आहे. महत्वाचा आहे. आता महत्वाचं आहे याच्यामध्ये जे EN वगैरे दिलंय तर हे एखाद्या वेळेस विचारलं जातं. म्हणजे EN आहे. त्याच्यानंतर हे चित्त आहे बघा, व्हल्नरेबल, VU. हे कुठेतरी लक्षात घ्यायचं, पण याचं टेन्शन घेऊ नका. पूर्ण प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघा, त्याच्यात जेवढे आता चित्त्याचं विचारू शकतात बघा. VU, व्हल्नरेबल, क्रिटिकली एंडेंजर्ड, जी लिस्ट मी आता सांगितली होती ना 5-6 होते ते हे तुम्ही बघायचे. पण केवढे प्रिव्हियस इयरला प्रश्न आले तेवढे, बाकी नको. पहिल्यांदा ते पाठ झाले सर, मग तू बाकीची पाठ करू शकतो. पहिले ज्याच्यावरती प्रश्न आला म्हणजे हे समजा ह्या चित्त्यावरती याच्यावरती प्रश्न नाही, दुसरीकडे प्रश्न आहे, तरी देखील हे स्टार करून घ्या पहिल्यांदा. म्हणजे पहिल्यांदा ज्याच्यावरती प्रश्न आलाय ते असे पाठ करा, ज्याच्या जे दिलंय गोल करून, जे व्हल्नरेबल हे जे टाइप्स आहेत त्याच्यावरती पहिल्यांदा. आणि दुसऱ्या वेळेस काय करायचंय, ज्याच्यावरती एकदा प्रश्न आलाय त्याची पण पाठ करून घ्या, त्याची लिस्ट करा वाटलं तर सोप्या पद्धतीने. चला आता चित्ता काय 1952लाच भारतामधून ते नामशेष झालेला आहे. त्याच्यावरती प्रश्न MPSCने विचारलेला आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि तो कधी झालाय? 1952ला झाला, याच्यावरती प्रश्न आलाय. आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत त्याच्याबद्दल. म्हणजे एकदा जर प्रश्न आलेला आहे त्याच्यावरती की चित्ता जो 1952लाच भारतामधून नामशेष झालेला आहे, नंतर आता नरेंद्र मोदी सरकारने दुसऱ्या देशातून ते मागवले होते, त्याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. मग हे कधी कळेल? जेव्हा चित्ताच जो 1952ला भारतातून त्याची शेवटची नोंद झाली होती 1952लाच, त्याच्यानंतर झालीच नाही म्हणजे तो आढळलाच नाहीये, तर त्याच्यानंतर आता मागवल्यानंतर इतर देशातून त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि इतर माहिती त्याच्यामध्ये आहे की काय की आफ्रिकेमध्ये प्रामुख्याने दक्षिण आणि पूर्व भागात हे आढळतात चित्ता. आणि वरचा भाग काय की आफ्रिकेमध्ये त्याच्या ऐतिहासिक वितरण क्षेत्रांपैकी 10% क्षेत्रात चित्ता सध्या शिल्लक आहे, म्हणजे तिथं पण कमी राहिलेत आफ्रिकेमध्ये पण. ते एक महत्वाची गोष्ट आहे. आशियामध्ये कुठे कुठे आढळतात? आशियामध्ये इराणमध्ये मध्य वाळवंटापुरते ते मर्यादित आहे. त्याच्यामुळे करंटमध्ये जर चित्ता आला भविष्यात काही बातमी तर त्याच्यावरती प्रश्न येणार आहे. चला बघूयात. चालू घडामोडीमधून याचा प्रश्न बघून घ्या कसा विचारला होता. ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ही घ्या आणि ते लिहून घ्या. क्वेश्चन MPSC 15 नंबरचा आहे हे. MPSCने याच्यावरती प्रश्न विचारलाय, त्याचं वर्ष दिलं होतं, कधी तो नामशेष झाला किंवा शेवटचा कधी आढळलाय. आणि करंटमध्ये पण जे मागवले होते
दुसऱ्या देशातून, त्याच्याबद्दल पण बघून घ्या. चला पुढे जाऊयात आपण. 15 नंबरचा आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर आता 18 नंबरचा आहे हिमबिबट्या. हिमबिबट्या, त्याला इंग्रजीमध्ये पण नाव बघा, प्रत्येकाचं नाव इंग्रजीमध्ये पण बघणं गरजेचं आहे. चला पुढे काय, त्याचं वितरण कुठं होतं किंवा ते कुठं आढळतो? हिमालयात आढळतो. इंग्रजीमध्ये नाव बघून घ्या, स्नो लिओपर्ड किंवा औसन्स, जे असेल त्याचं नाव ते. हिमचित्ता त्याला म्हणतात किंवा हिमबिबटा. जम्मू काश्मीर मधील दाचिगम अभयारण्यात तो संरक्षित आहे, ते तो आहे. आता याच्यात एकच प्रश्न आहे की असं विचारलं जातं की खालीलपैकी दाचिगम अभयारण्य कुठे आहे? बोंबला आता असा सोपा प्रश्न विचारला जातो. तो कुठं? जम्मू काश्मीरमध्ये आहे. जम्मू काश्मीरमध्ये आहे. जम्मू काश्मीर हे महत्वाचं आहे आणि दाचिगम अभयारण्य हे पण महत्वाचं आहे आणि तिथे हे चित्ते किंवा हिमबिबटे संरक्षित केले जातात. चला, हिमचित्ता महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी मागणी असणाऱ्या प्रजातीच्या लोकरीसाठी मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. बघा आता हिमबिबट्याचा काय, लोकरीसाठी त्याचा वापर केला जातो, त्याच्यामुळे पण त्याच्या मागे लागले आता लोक. म्हणजे त्याचा काय वापर होऊ शकतो ते पण परीक्षेत विचारलं जातं. ओके, चला बाकी UPSC 2012 ला प्रश्न आलेला आहे. हो हेच, त्याच्याबद्दल पुढे 3 गोष्टी आहेत. भारतामध्ये नैसर्गिक पद्धतीने आढळणारे ज्या प्रजाती आहेत त्या कुठल्या आहेत किंवा प्राणी आहेत, कुठले आहेत? 3 आहेत. उडणारी घार एक, ज्याच्यावरती प्रश्न UPSC 12 ला झालेला आहे. हिमचित्ता, ज्याच्याबद्दलच बोलतोय आपण. 3 नंबर काळ्या मानेचा बगळा. हे भारतामध्ये नैसर्गिक पद्धतीने आढळतात. आणले नाहीत कुठून? नैसर्गिक पद्धतीने. 1952 पर्यंत जो चित्ता होता पाठीमागचा चित्ता, हे हिमचित्ता आहे. चित्ता वेगळा आहे. जो 1952 ला होता हे चित्ता, तर 1952 ला त्याची शेवटची नोंद झाली. म्हणजे तो नैसर्गिक पद्धतीने तेव्हा आढळत होता. आता दुसऱ्या देशातून आपण मागवतोय. आता सध्या नैसर्गिक पद्धतीने आढळतोय का? नाही. त्याला म्हणतात नैसर्गिक पद्धतीने आढळणं किंवा न आढळणं. संपला कार्यक्रम. छोटीशी कन्सेप्ट होती. ती एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा भाग बघूयात. आशियाई सिंह, याच्याबद्दल आपण वाचून घेऊयात. याच्यावरती प्रश्न नाहीये पण महत्वाचा आहे. भारतामध्ये केवळ गुजरात मधल्या गिर येथे ते मर्यादित आहेत. हे महत्वाचं आहे. गुजरातमध्ये गिर मध्ये आढळतात, याच्यावरती प्रश्न आहे. त्याच्यानंतर काय की 1966 मध्ये गिर सिंह अभयारण्याची स्थापना झाली. हे पण महत्वाचं आहे. 2 प्रश्न येऊ शकतील उद्या जर याच्यावरती प्रश्न आहे विचारायचा झाला तर. तिसरा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून आपण ही वाचून घेऊ शकतो की लॉर्ड कर्झन जो आहे इतिहासामधला, जो सर्वप्रथम ब्रिटिशकालीन भारतात सिंहांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना केल्या. इतिहासामध्ये पण असा प्रश्न येऊ शकतो की लॉर्ड कर्झनने किंवा कोणी खालीलपैकी कार्य केलेलं आहे किंवा खालील ब्रिटिश भारतामध्ये सिंहांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना खालीलपैकी कोणी केल्या? तर लॉर्ड कर्झन यांनी केल्या. हे महत्वाचं आहे. याला वाटलं तर तुम्ही इथे लॉर्ड कर्झन या नावाला फक्त गोल करून ठेवा, म्हणजे याच्यावरती तुम्हाला प्रश्न आलेला कळेल. सन 1900 मध्ये सिंह हा संरक्षित प्राणी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. याला अंडरलाईन करा. आणि 1952 मध्ये भारतीय वन्यजीव मंडळामार्फत पूर्ण संरक्षण प्रदान करण्यात आलेला 13 दुर्मिळ प्राणी प्रजातींपैकी सिंहांचा समावेश आहे. पूर्णच महत्वाचा, याला स्टार करून ठेवा. महत्वाचं मी स्टार केलेला आहे. 21 नंबर प्रश्न येऊ शकतो. याला गोल करा. मी इथं केलेलं नाहीये पण तुम्ही करा. याला असं गोल करा. 1900 लॉर्ड कर्झन, 1952 आणि 13, बस एवढंच करा. बाकी टेन्शन घेऊ नका, मग तुला कळून जातं. जास्त किचिडमिचिड करू नका. म्हणून मी केलंच नव्हतं, मला ते क्लिक होतं त्याच्यामुळे मी तिथे अंडरलाईन केलेलं नाही. चला पुढे जाऊयात आपण. आता काय, लेसर एकशिंगी गेंडा किंवा जावा गेंडा, याबद्दल आपल्याला आहे, याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. भारतात हे आढळत नाहीत, हाच पहिला प्रश्न आहे. जे गेंडे आहेत, जे नर आहेत, त्या गेंड्याला शिंग असतात. हे पण एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, लक्षात ठेवा. प्रश्न आला तर चुकता कामा नाही. ओके. आणि नर जे आहेत, जास्त हरिण, त्या हरणाला जास्त शिंग असतात, म्हणजे मोठ्या प्रमाणावर. आणि जे फिमेल हरिण असतात त्यांना छोटे शिंग असतात. हे पण एक महत्वाचं. म्हणजे हरिण आणि गेंड्या याच्या शिंगाबद्दल माहिती आहे. हे जे आहे लेसर एकशिंगी गेंडा, हे भारतात आढळत नाही, त्याला स्टार करा. हे प्रश्न महत्वाचा आहे. हे आहे की पूर्वी ईशान्य भारतात हे आढळत होते, परंतु आता हे भारतातून नामशेष झालेले आहेत. त्याच्यामुळं हे क्रिटिकली हे जे आहे CR हे महत्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. चला संपला. सध्या हे जावा बेटांवरील पश्चिमेकडील भागात आढळतात. कुठे आढळतात सध्या, हे पण महत्वाचं आहे. भारतातून त्यांचा कार्यक्रम झालाय. जय हिंद जय महाराष्ट्र, ते महत्वाचं आहे. चला पुढे जाऊयात. याला स्टार करा. हे महत्वाचं आहे. हे गोष्टी लिहून घ्या. शिंगांच्या बाबतीत आहेत, जे नर गेंडे आहेत त्यांना शिंग असतात आणि जे नर हरिण आहेत त्यांना जास्त प्रमाणावर ते असतात, मोठे शिंग असतात. आणि जे मादी
जे हरिण आहेत त्यांना कमी प्रमाणात शिंग असतात, छोटे शिंग असतात. आता असे पण प्रश्न विचारतात का, तर हो, मल्टीलायनर मध्ये असे प्रश्न येतात. त्याच्यानंतर मग तेव्हा ओरडायचं नाही. चला, काय आता गेंड्यांबद्दल प्रश्न आलेलाच आहे, गेंड्यांची शिंगांबद्दल आहे, तुम्हाला कळून जाईल पुढे आहे. मग त्याच्यामुळे ही पण गेंडा कशाला सोडायचा नाही, गेंडे कुठले सोडायचे नाही. मग बघूत आपण आता काय याच्याबद्दल. ही काय की सध्या ही जी गेंडे आहेत, भारतीय गेंडे, किंवा त्याला वेगवेगळी नावं पण आहेत, तिथे अल्टरनेटिव्ह नाव पण लक्षात ठेवा. सध्या हे केवळ नेपाळ आणि भारतामध्ये आढळतात. भारतात कुठं कुठं राज्यांची नावं पाठ करू नका, सहज वाचून घ्या. चला, महत्वाचं आहे. आणि काय एवढंच फक्त लक्षात घ्या, बाकी तुम्ही वाचून घेऊ शकता, तेवढा काही त्याच्यामध्ये प्रश्न नाहीये. चला पुढे जाऊयात आपण आता. मारखोर, वन्य बकऱ्यांचा राजा असं म्हटलं जातं या मारखोरला. याच्यावरती प्रश्न आहे. मार म्हणजे काय की साप, आणि खोर म्हणजे काय, खाणारी. म्हणजेच साप खाणारी बकरी म्हणजे मारखोर आहे. हे एक महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने पण, याचा अर्थ पण आहे. वन्य बकऱ्यांचा राजा म्हटलं जातं. आणि बाकीचं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण वाचणं गरजेचं आहे. म्हणजे जिथे खूप असं वेगळंच काहीतरी आहे की बाबा हे साप खाणारी बकरी आहे, मग थोडंसं महत्वाचं आहे की नाही, त्या दृष्टीने आहे. एकदा पाणी पितो फक्त मी. बाकी काय, याची मंगळसूत्रासारखी कसे दोन लांब शिंग असतात, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. पण हे पहिलंच महत्वाचं आहे एकदम. बाकी पण याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, असं नाही की इकडे येणार नाही. पण इंटरेस्टिंग कुठे आहे, वरचा भाग आहे. आणि दोन मंगळसूत्रासारखे त्यांचे काय शिंग आहेत. चला, चिरू. चिरू जे आहे याच्यावरती UPSC 2012ला प्रश्न आलेला आहे. हे सुंदर तिबेटियन काळवीट प्रामुख्याने चीनमध्ये आढळते. म्हणजे चिरू काय आहे, तर हे काळवीट आहे. UPSC 2012ला याच्यावरती प्रश्न आलाय. 33 नंबरचा हे आहे. आणि हे कुठे आढळतं, हे तिबेटियन काळवीट आहेत, प्रामुख्याने चीनमध्ये आढळतं. हे पण महत्वाचं आहे. म्हणजे सरळ सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो एखाद्या वेळेस की चिरू हे खालीलपैकी कुठला प्राणी आहे, तर चिरू हा काळवीट आहे. UPSC 2012ला याच्यावरती प्रश्न आलाय. हे कुठे आढळतं, हे सुंदर तिबेटियन काळवीट प्रामुख्याने चीनमध्ये आढळतं. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण वाचून घेऊ शकतो. आणि याच्यामध्ये UPSC 2012ला की हा जो आहे चिरू, हा स्टेपीज आणि शीत उंच पर्वतांमधील निम वाळवंटी प्रदेशात राहण्यास हा अनुकूल आहे. म्हणजे याला कुठं राहायला आवडतं, किंवा याला अॅटमॉस्फिअर वातावरण मॅच कुठं होतं, अनुकूल वातावरण कुठे आहे, स्टेपीज आणि शीत उंच पर्वतांमधील निम वाळवंटी प्रदेशात ते राहण्यास अनुकूल आहे. UPSC 2012ला प्रश्नाला. UPSCला असे जडजड विचारले जातात, आपले MPSC तेवढा हार्ड विचारत नाही. पण महत्वाचं आहे, उद्या असं विचारलं चिरू म्हणजे काय, तर तुम्ही म्हणाल नको वाचलंच नाही आपण. आणि हे जे आहे याला पण वाटलं तर तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे ज्याच्यावरती प्रश्न आहे त्यातला हा जो मी सांगितलं कोपऱ्यात जे सांगितले शॉर्ट फॉर्म पहिले बघितलं आपण सुरुवातीला लेक्चरच्या, तर हे पण पाठ करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. उद्या याच्यावरतीच प्रश्न एखादा येऊ शकतो. चला पुढे पुढे लांडगा पण आहे याच्यात, त्याला वॉल्फ म्हणतात, त्याच्याबद्दल पण तुम्ही वाचून घ्या. भरपूर आहे याच्यामध्ये. आयबेक्स आहे. आयबेक्स बद्दल आपण आता बघूया. थोडासा महत्वाचा वाटतो मला परीक्षेच्या दृष्टीने. म्हणजे असं नाही की प्रिव्हियस इयरचेच प्रश्न घेतलेत, मला काही महत्वाचे वाटतात परीक्षेत येऊ शकतात पुढे, ते पण मी घेतोय. आणि एकदम आता म्हणजे 100 घेतली तर याच्यात 5 तास जातील, तुम्ही पण पागल व्हाल, बघणारच नाही कोणी व्हिडिओ. त्याच्यामुळे ज्याच्यावरती प्रश्न आलाय ते, ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो ते, आणि जे येत नाहीत ते पण कशा पद्धतीने वाचायचे ते पण मी तुम्हाला सांगतोय. आयबेक्स हे काय, लडाखमध्ये अशी श्रद्धा आहे की ही भगवान बुद्ध एका जन्मात आयबेक्स होते, अशी लडाखमध्ये श्रद्धा आहे, त्यांची एक भावना आहे. त्याच्यामुळे आयबेक्स महत्वाचा आहे. बाकीची तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्ही वाचू शकता की त्यांच्या म्हणजे नेमकं काय, त्याची शिकार केल्यानंतर त्याचं काय वापरलं जातं, कशासाठी काय. श्रद्धेचा भाग आहे, त्याच्यामुळे इथे स्टार करून घ्या, त्याला अंडरलाईन करून घ्या. उद्या जर प्रश्न आला तर चुकायला नको. चला पुढे बाराशिंगी जे आहे 38 नंबर, ते आपल्याला बघायचं आहे. 100 पर्यंत जायचं आहे आपल्याला, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बारासिंगा आढळणारा भारत हा एकमेव देश आहे. आता जिथं एकमेव असतं, चालू घडामोडी असेल किंवा कुठेही असेल, जिथं एकमेव असतं तिथे प्रश्न विचारला जातो. दुधवा आणि कान्हा राष्ट्रीय उद्यानाचे प्रमुख आकर्षण आहे. त्याच्यामुळे दोन याच्यात महत्वाचे मुद्दे आपल्याला सापडलेले आहेत. आणि हे कुठं कुठं आढळतात, तराई प्रदेशातील दलदलीय भागात आणि राज्य दिलेले आहेत, तेवढे वाचून घ्या. म्हणजे 2 गोष्टी मला थोड्याशा वेगळ्या वाटल्या, त्याच्यामुळे महत्वाच्या आहेत. बारासिंगा कुठे, बारासिंगा आढळणारा भारत हा एकमेव देश आहे. आता बारासिंगा इथे दिसत नाही एवढा क्लिअर, वाटलं तर तुम्ही नेटवरती सर्च करून त्याला बघू शकता जर तुम्हाला बघायची इच्छा असेल तर. चला बाकी पुढे बघूयात आपण आता. कस्तुरी हरिण हे आपल्याला बघायचं आहे, महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने.
UPSC 2012ला प्रश्न आलाय, तिथे त्यावेळी जर विद्यार्थ्यांनी UPSCचे पण प्रश्न वाचले असतील तर असेच मी सांगतो याचा फायदा होणार. कसा होणार? तुम्हाला UPSCचे प्रश्न वाचून काय फायदा आहे? UPSC 2012ला हा प्रश्न आलाय, लगेच MPSCने 2016ला याच्यावरती प्रश्न विचारलाय. बघा आता म्हणजे UPSCचे प्रश्न बघणं महत्वाचं आहे, पण तुम्ही जाणार प्रश्न बघणार काय आहे, वेळ आहे बघा, हरकत नाही. पण इथे सांगतोय की UPSC 2012ला हा प्रश्न आलाय, MPSC 2016ला प्रश्न MPSCनेच विचारलाय, 4 वर्षांना काय होईना प्रश्न आलेला आहे. आता तुम्हाला परत MPSCनेच प्रश्न विचारल्यानंतर तुमचा चुकता कामा नाही, हे आपलं प्रामाणिक गोष्ट आहे. कस्तुरी हरिण ज्याला इंग्रजीमध्ये मस्क डीर म्हणतात, त्याच्याबद्दल प्रश्न आहे. शिंगांचा अभाव आहे, यांना दिसत नाही, मोठं दिसायला शिंग नाहीत त्याला. त्याच्यानंतर केवळ नर हरणांमध्ये कस्तुरी आढळते, हे एक महत्वाचं आहे. हे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. कुठे कुठे आढळते वगैरे हे वाचून तुम्ही घेऊ शकता, पण मेन मुद्दा महत्वाचा इथे प्रश्न येऊ शकतो. आणि हे जे आहे शेवटी EN, हे जे आहे EN किंवा जे कोपऱ्यामध्ये प्रत्येक याच्यात फिगर दिलेली आहे ती पण लक्षात घ्या. पुढे सांगू, पुढे वाटत त्यात ह्या प्रत्येक याच्यावरती वेगळा व्हिडिओ करूयात, म्हणजे विद्यार्थी कन्फ्युज होतात, त्याच्यामुळे मी आता याच्याबद्दल बोलत नाहीये. ज्यांना कळतंय त्यांनी हे करा किंवा जुने प्रश्न बघून घ्या, तुम्हाला कळून जाईल. चितळ ही एक महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे रामायणामध्ये जे सीता मातेला भुरळ पाडणारं जे हरिण होतं ते कुठलं होतं? ते चितळ होतं. ही एक महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे रामायण ग्रंथांमध्ये सीता हरणावेळी सीतेला भुरळ घालणारे जे हरिण होतं ते चितळ होतं, त्याचं नाव चितळ होतं. आणि हे जगातलं सर्वात सुंदर हरण होतं, म्हणूनच त्याने सीता मातेला भुरळ पाडली असं म्हटलं जातं. त्याचं नाव आहे चितळ, जे हरिण आहे. आणि हे MPSCने याच्यावरती प्रश्न आलाय. म्हणजे MPSCनं सीता मातेला भुरळ पाडणारं हरिण कुठलं आहे असा प्रश्न विचारल्यानंतर भरपूर जणांना प्रश्न पडला की असं काय पण विचारतात काय, मग रामायणातलं पण प्रश्न विचारतात, एवढं अवघड असते काय? पण त्याच्यामागे एकच उद्दिष्ट होता की जगातील सर्वात सुंदर ते हरण होतं. आणि कॉमन सेन्स आपल्याला माहित पाहिजे की जगातलं सर्वात सुंदर हरण हे चितळ आहे, हेच आपल्याला माहिती असणं अपेक्षित होतं. मग सीता मातेला भुरळ पाडण्यासाठी जगातलं सुंदरच हरिण येईल, हे कॉमन सेन्स तिथे आपल्याला लावायचा होता. ठीक आहे, हरकत नाही, प्रश्न येऊन गेला, त्यावेळीच्या विद्यार्थ्यांनी ते आला असेल नसेल हरकत नाही. पण याच्या पुढे जर आपल्याला विचारलं की रामायण ग्रंथांमध्ये सीता हरणावेळी सीतेला भुरळ पाडणारे हरिण कुठले होते, तर उत्तर आहे चितळ. आणि याच्यात वेगवेगळे प्रकार याच्यात दिलेले आहेत, वेगवेगळे नावं पाहून कन्फ्यूज होऊ नका. स्पष्ट पद्धतीने चितळ आहे, ते जगातलं सर्वात सुंदर हरिण आहे. आणि याच्याही पलीकडे जर प्रश्न विचारला की भारतामध्ये किंवा इथे सध्या ते चितळ हे हरिण आहे ते कुठे आढळतं, तर ते भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशामध्ये आढळतं. आणि हिमालयाच्या पायथ्यालाही असणाऱ्या वनांमध्ये देखील ते आढळतं. म्हणजे एक अत्यंत महत्वाची आहे की रामायण ग्रंथांमध्ये सीता हरणावेळी सीतेला भुरळ पाडणारे हरिण कुठले होते, तर ते चितळ हे हरिण होते. आणि जगातील सर्वात सुंदर ते हरिण आहे. कुठल्या देशांमध्ये ते आढळतं? भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि श्रीलंका आणि हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या वनांमध्ये देखील ते आढळतं. हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. MPSCने याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, हे स्पष्ट आहे. चला पुढे जाऊयात आपण, पुढचा भाग बघूयात आपण आता. चला, याच्यानंतर आहे काश्मीरी स्टॅक किंवा हंगुल, हे एक महत्वाचं आहे, थोडंसं स्टार आहे, प्रश्न येऊ शकतो याच्यावरती. चला, सध्या प्रामुख्याने हे दाचिगम राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळतं. आता हे जे अभयारण्य आहेत वेगवेगळे, दाचिगम असेल, पूर्ण जिथे अभयारण्याचं नाव दिसलं सर्च करायचं आणि त्याच्याबद्दल ते कुठं आढळतं, कुठल्या राज्यात आढळतं बघायचं, म्हणजे तुमचा अभ्यास खूप फास्ट होऊन जाईल. चला, एवढं लक्षात घ्या. हे कुठं आढळतं? दाचिगम राष्ट्रीय आढळल्यात, बस बाकीचं तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता, तेवढं फक्त एक महत्वाचं आहे. चला, थामिन हरिण, त्याच्याबद्दल की त्याला वेगवेगळी नावं पण आहेत. नाचणारे हरिण असं म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्यानंतर भारतात केवळ मणिपूरमध्ये लोकटक सरोवराच्या कैबुल लामजाव राष्ट्रीय उद्यानात दक्षिणेकडील टोकाकडे हे आढळतं. म्हणजे थामिन हरिण आहे, त्याला वेगवेगळी नाव आहेत. ते कुठे आढळतं, तर भारतातच आढळतं. आणि भारतात केवळ मणिपूरमध्ये कुठे? लोकटक सरोवर कुठे आहे? मणिपूरमध्ये आहे. याच्यावरती प्रश्न आलेला आहे. आणि हे जे कैबुल लामजाव राष्ट्रीय उद्यान आहे ते पण मणिपूरमध्ये आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे योग्यच याच्यामध्ये लाईनमध्ये 2 लाईनमध्ये 3-4 प्रश्न झालेले आहेत. चल पुढे जाऊया आपण आता. चिंकारा, आता याच्यामध्ये काय की जे लामजाव जे होतं राष्ट्रीय उद्यान
कैबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान मणिपूरमध्ये आहे, ते भारतातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान आहे, याच्यावरती प्रश्न आलेला आहे, हे एक महत्वाचं आहे. हे पण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. काय मी म्हटलं तर बाजूला सरकतो. भारतातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान फ्लोटिंग नॅशनल पार्क, याच्यावरती प्रश्न आलेला आहे, महत्वाचा आहे. कुठलं? कैबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान मणिपूर या राज्यात आहे. लोकटक सरोवर तिथे आहे. 3-4 प्रश्न आहेत एकाच लाईन मध्ये. बघा, सांबार हरिण कुठे आढळतं? भारतात आढळणारे सर्वात मोठे हरिण कुठले? सांबार हरिण. महत्वाचं आहे. सोपा प्रश्न, एकच लाईन महत्वाची आहे, बाकी तुम्ही वाचून घेऊ शकता. कुठे आढळतं काय ते तुम्ही बघून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. नीलगाय किंवा त्याला ब्ल्यू बक असं देखील म्हणतात. परत एकदा पाणी पितो थोडस. नीलगाय असेल किंवा ब्ल्यू ब्लक कुठे? बांगलादेश मधून नामशेष झालेले खालीलपैकी कुठल्या देशातून नीलगाय किंवा ब्ल्यू बक नामशेष झालेली आहे असं विचारलं तर बांगलादेश ऑप्शन हाणायचंय. आणि कुठे कुठे आढळते? भारत, नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये आढळते. नीलगायला दुसरं काय नाव आहे? ब्ल्यू बक. महत्वाचं आहे. चल, त्याच्यानंतर मलाबार सिव्हिट जगातील सर्वाधिक दुर्मिळ प्राण्यांपैकी एक हा आहे. याचा इथं दिसत नसेल तर हे नाव टाका आणि त्याला तुम्ही बघून घेऊ शकता नेट सर्च करून, म्हणजे तुम्हाला कळेल. काळवीट, MPSC 2016ला काळवीट वरती प्रश्न आलेला आहे. काळवीट भगवान श्रीकृष्णाचे आवडते हरिण समजले जाते, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो किंवा आलेला आहे. मंगळसूत्रासारखे त्याचे काय शिंग आहेत? स्पायरल. महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बाकीचं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. त्याला अल्सो कॉल्ड आहे, त्याला वेगळं काय नाव आहे? त्याला कृष्ण मृग असं देखील म्हणतात, हे पण महत्वाचं आहे. MPSC 2016ला याच्यावरती प्रश्न आलेला आहे, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीनं हे एकदा विचारलेलं आहे, परत एकदा विचारलं जातील. नाम दफा उडणारी खार जर तुम्हाला म्हटलं की हे कुठल्या अभयारण्यात आढळते तर तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं, नावातच उत्तर आहे. नाम दफा उडणारी खार ही नामदफा नॅशनल पार्क येथे आढळते. आणि ते नामदफा नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यान कुठं आहे तर ते अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. याच्यावरती प्रश्न UPSCने विचारलेले आहेत. 3-4 मुद्द्यावरती प्रश्न आहे. UPSC 2012ला प्रश्न आलाय की नामदफा हे नॅशनल पार्क नाही, नामदफा व्याघ्र राखीव क्षेत्रांमध्ये जे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे आढळणारी ही अद्वितीय अशी उडणारी खार आहे. UPSC 2012ला प्रश्न आलाय. आणि या प्राणी गटातील किंवा जिनस मधील ती एकमेव आहे. आणि याची शिकार का केली जाते? ते अन्नासाठी शिकार केली जाते. आणि केवळ नामदफा व्याघ्र राखीव क्षेत्र मध्येच हे आढळतं आणि भारतात नैसर्गिकपणे आढळतात. हे जे आहेत नामदफा उडणारे खार हे नैसर्गिकपणे आढळतात. व्हिडिओच्या लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलंय नैसर्गिकपणे आढळतात आणि आढळत नाही, त्याचा अर्थ सांगितलाय मी. चला, मलाबार मोठी खार याच्याबद्दल पण आहे. त्याला इंग्रजीमध्ये मलाबार गॅंट स्क्विरल असं म्हणतात. त्याच्याबद्दल ही महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू त्याचं नाव आहे, हे महत्वाचं आहे. आणि महाराष्ट्रात कुठे आढळत आहे तर भीमाशंकर अभयारण्यामध्ये. ते कुठे आहे? पश्चिम घाट. हे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य आहे, त्याच्यामध्ये पश्चिम घाटात ते आहे, ते आढळतात. आणि कुठे? पुण्यामध्ये खेड तालुक्यामध्ये. ते पण एक्झॅक्ट लोकेशन याच्यावरती विचारलेलं आहे. महाराष्ट्राच्या रिलेटेड जर असलं. शेकरू त्याचं इंग्रजीतलं नाव, त्याला मलाबार मोठी खार असे म्हणतात आणि हा प्रदेशनिष्ठ प्राणी आहे, हे पण आहे. चला, 57 नंबर डुडॉंग किंवा त्याला सी काऊ असं म्हणतात, पानगाय असं म्हणतात. UPSC 2009ला याच्यावरती प्रश्न आलेला आहे. जलीय सस्तनशील प्राणी असं त्याला म्हणतात, मॅमल्स. याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ह्या जे गाय आहे एवढी मोठी आता जे दिसायली बघा, हे डुडॉंग किंवा पानगाय आहे, ती जलीय सस्तनशील प्राणी आहे की त्याला इंग्रजीमध्ये मॅमल्स असं म्हणतात. असंच विचारलं होतं की खालीलपैकी सस्तनशील प्राणी कुठला किंवा मॅमल्स कुठले. इतका सोपा प्रश्न होता UPSC 2009ला. हा सागरी प्राणी आहे, नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. आणि एक महत्वाची गोष्ट आहे की सागर तळावरील गवत खाणारी डुडॉंग ही सागरी परिसंस्थेची एक महत्वाची प्रजाती आहे. ही कुठली गवत खाते? सागर तळावरील ते गवत खाते. चला पुढे जाऊयात आपण. ब्ल्यू व्हेल हे पण एक जलीय सस्तनशील प्राणी आहे. सस्तनशील प्राणी थोडेसे विचारले MPSC आणि UPSC पण थोडेसे बघून घ्या. आणि ब्ल्यू व्हेल काय की एक ऑनलाईन गेम होता बघा, त्या ब्ल्यू व्हेल त्या गेमचं नाव होतं. त्याच्यात काही टार्गेट वगैरे भेटले तर आत्महत्या करायची चर्चेत आलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने. तुम्ही वाचलं नाही तरी हरकत नाही. चला, गंगा डॉल्फिन क्वेश्चन आलेला आहे. जलीय सस्तनशील प्राणी. सस्तनशील प्राणी महत्वाचा आहे, वरी विचारलेला तिथेच आहे की सस्तनशील प्राणी कुठले आहेत.
हे एक ऑप्शन लक्षात ठेवा, गंगा डॉल्फिन किंवा गँगॅटिक डॉल्फिन. भारतात राष्ट्रीय जलप्राणी आहे हा. भारताचा राष्ट्रीय जलप्राणी कुठला असं जर माहित नसेल तर मग अवघड आहे. मग अवघड होऊ द्यायचं नसेल तर आता लक्षात घ्या, गंगा डॉल्फिन आहे. गुवाहाटीचा शहर प्राणी आहे. गुवाहाटी माहितच आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक राजकीय ज्ञान असणाऱ्या विद्यार्थ्याला गुवाहाटी आता माहित झालं असेल. ताट वाटी चलो गुवाहाटी. काय झाडी, काय डोंगर, काय हाटी, एकदम कसं ओके चाललेलं आहे त्या पद्धतीनं. आणि पाकिस्तानचा राष्ट्रीय जलप्राणी म्हणजे भारताचा राष्ट्रीय जलप्राणी जलीय प्राणी आणि पाकिस्तानचा जलीय प्राणी कोण, तर गँगॅटिक डॉल्फिन किंवा गंगा डॉल्फिन. बाकीचा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण वाचून घ्या पुस्तकामधून. चला पुढे जाऊयात आपण आता. महत्वाचं आहे ओके, काळ्या मानेचा बगळा UPSC 2012 प्रश्न आलेला आहे. मी वरील लिहिलं बघा, 3 गोष्टी वाचल्या होत्या. आता हे त्याच्यातला हा आहे एक. काय आहे हा पक्षी? प्रामुख्याने चीनमधील किंगाई तिबेटियन पठारावर प्रजनन करतो. कुठं प्रजनन करतो विचारत नाहीत, टेन्शन घेऊ नका. त्याचबरोबर या पक्ष्याची एक लहान जीवसंख्या आसपासच्या लडाख भारतात आढळते. तेवढं महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. भारतामध्ये हा नैसर्गिक पद्धतीने आढळतो, एवढंच महत्वाचं आहे UPSC 2012 नुसार. बाकी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्ही वाचून घेऊ शकता. महत्वाचं आहे. चला, सायबेरियन क्रेन हे काय करतात रे, खतरनाक आहेत. हे सायबेरियन क्रेन जे आहेत हे जोडीदाराशी एकदम एकनिष्ठ आहेत. एका जोडीदाराचा मृत्यू झाल्यास दुसऱ्या जोडीदार आयुष्यभर एकट्याने राहतो, तो कुठेही काही तोंड मारत नाही. त्या पद्धतीने आहे. त्याच्याबद्दल सांगतोय भाऊ आपण. कोणी एखाद्याला मनाव नाही घ्यायचं. काय सायबेरियन क्रेन हे आहेत या पक्षाबद्दल, आणि हे कसे कुठून येतात हे पण एकदा वाचून घ्या. महत्वाचं आहे, इंटरेस्टिंग आहे. परीक्षेत पण आलं तर येऊ शकतं, येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मी ते सांगतोय. आता व्हिडिओ मोठा होतोय त्याच्यामुळे आपण फक्त काही फास्टमध्ये घेऊयात. मार्डोक ग्रेट इंडियन बस्टर्ड हे जे आहे याच्यावरती प्रश्न आलेला आहे. हा जो आहे मार्डोक पक्षी हा बहुपत्नीत्व असणारा पक्षी आहे. कुटुंबामध्ये त्याला हॅरेम असं म्हणतात आणि अनेक माद्यांचा त्याच्यामध्ये समावेश असतो. हे वेगळंच आहे, याचा कार्यक्रम वेगळाच आहे. हे इंडियन आहे, नावातच आहे इंडियन बस्टर्ड आहे. बास्टर्ड नाहीये, कोणी बास्टर्ड म्हणेल त्याला. हा स्थानिक आहे, भारत आणि पाकिस्तानच्या इथे तो आढळतो किंवा तिथला तो स्थानिक आहे. त्याच्यानंतर भारतात प्रामुख्याने थार वाळवंटात, थार वाळवंट कुठे आहे? राजस्थानमध्ये, हे पण महत्वाचं आहे. आणि वाळवंट राष्ट्रीय उद्यान येथे ते आढळतात. हे पण एक महत्वाची गोष्ट आहे. कोण? मार्डोक किंवा ग्रेट इंडियन बस्टर्ड, हे महत्वाचं आहे. चल पुढे, राजहंस हा जो आहे हे एक महत्वाचा आहे, स्टार आहे. फ्लेमिंगो, वेगवेगळी नावं जी आहेत, अल्टरनेटिव्ह नाव आहेत, हे पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. राजहंस किंवा ग्रेटर फ्लेमिंगो. भारतात त्यांचे प्रजनन क्षेत्र म्हणजे रन ऑफ कच्छ हे आहे. तेथील वेदारण्य पक्षी अभयारण्य. आता वेदारण्य पक्षी अभयारण्य कुठं आढळतं? गुजरात. असा छोटासा प्रश्न येऊ शकतो. एकपत्नीत्व आणि घट्ट कौटुंबिक संबंध बंध असणारा हा पक्षी आहे. थोडंसं महत्वाचं आहे, नावच त्याचा राजहंस आहे, त्याच्यामुळं बघावं लागेल आपल्याला. आणि गुजरातचा आहे भाऊ. सध्या गुजरातवाले पक्षी पण महत्वाचे आहेत आपल्यासाठी. चला बघूयात आपण, पुढे जाऊयात. हे घुबड, याचं घुबडासारखं तोंड आहे. हे घुबड 82 नंबर, याच्याबद्दल पण वाचून घ्या, महत्वाचं आहे. चला, हा जो पक्षी होता का घुबड, याच्याबद्दल बघू जाता. जवळपास हा 1 शतकभर हा पक्षी आढळला नव्हता. शतकभर आढळला नाही, 100 वर्ष आढळला नाही. चला कुठे गेलं तर काय माहिती घुबड तोंड. जंगली घुबड, फॉरेस्ट ऑलवेट. मात्र पक्षी तज्ञ जे डॉक्टर सलीम अली यांना या पक्षाचे पोस्टर छापले आणि या पक्षाला शोधण्याचे आव्हान लोकांना केले. डॉक्टर सलीम अली नाव लक्षात ठेवा. त्यानंतर काय झालं, 113 वर्षाच्या मोठ्या कालावधीनंतर 1997 मध्ये हा पक्षी पुन्हा आढळला व भारतीय पक्ष्यांच्या यादीत त्याचा काय झाला, पुन्हा समावेश झाला. कोरोनावाले चीनवाले घुबड त्याशिवाय देऊ नका, जाऊ दे त्याला, आता माफ करून टाका. हे महत्वाचं आहे. कोंढाणा उंदीर कुठे आढळतो? हा निशाचर प्राणी आहे. कोंढाणा जो सिंहगड पुणे गडकिल्ला आहे. सिंहगड गडकिल्ला कुठला आहे असा प्रश्न विचारला जातो. सिंहगडचं अल्टरनेटिव्ह नाव कोंढाणा किल्ला. ते आणि हे कोंढाणा उंदीर आढळतात. केवळ भारतातच हा आढळतो, हे पण महत्वाचं आहे. चला, बाहेर नाहीत हे दुसऱ्या देशात. पुण्याजवळील महाराष्ट्र सिंहगड पठारावर जवळपास 1 चौरस किलोमीटर अंतरावर हे आढळतात. बस संपला विषय. उंदीर हा आढळतो. ओरेक्स जे आहे हा उष्ण आणि शुष्क प्रदेशामध्ये राहण्यासाठी हे आहे. UPSC ला याच्यावरती प्रश्न आला होता. ओरेक्स एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. ओरेक्स ही प्रजाती आहे, ते एक लक्षात ठेवा. ओरेक्स किंवा ओरिक्स
स्पेलिंग ORYX UPSC ला प्रश्न आला होता. जर MPSC ला आला हुकून चुकून तर महत्वाचं आहे. याच्यात मला सापडलं नाही त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा लिहिलेलं आहे. अशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी असते ती वरी खाली लिहित चला. चला पुढे जाऊयात आपण आता. ग्रेट हॉर्नबिल बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी हे मुंबईमध्ये आहे. याचा लॉंग फॉर्म पण महत्वाचा आहे. हे कुठे आढळतं आणि त्याचा लोगो पण आहे, बोध चिन्ह आहे जे स्टेट बोर्ड मध्ये पण आहे. हे डिटेल करून घ्या. 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी याचं हेडक्वार्टर मुंबईला आहे आणि यांचं चिन्ह आहे हे ग्रेट हॉर्नबिल. हे बघून घ्या चित्र. तुझ्या सरळ छोटा प्रश्न विचारला तर चुकता कामा नाही. आता याच्यामध्ये जे खवले मांजर याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. व्हिडिओ जवळपास आता मोठा झालेला आहे. चला 43 मिनिटाचा झालेला आहे. आता याच्याबद्दल मी काय करतो बघूच आपण. याच्यात एकदा पाणी पिऊ, संपूर्ण टाकू. याला कशाला ठेवायचं. ओके संपून टाकू आपण, विशेष नको याला. खवले मांजर किंवा पॅगोलिन, इंडियन पॅंगोलिन काय बाबा नेमकं फास्ट मध्ये बघू, जास्त वेळ नाही घेत तुमचा. जगात सर्वात बेकायदेशीर व्यापार आणि तस्करी होणारा सस्तनशील प्राणी हा आहे. म्हणजे जगातला सर्वात बेकायदेशीर व्यापार होणारा किंवा तस्करी होणारा सत्सनशील प्राणी हे ससतशील प्राणी जो आहे तो हा आहे पॅंगोलिन. खवले मांजर हे जगातील सर्वाधिक तस्करी होणाऱ्या प्राण्यांमध्ये आघाडीवर आहे. ही 2 गोष्टी लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट लक्षात ठेवा, वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत ही प्रजाती अनुसूची 1 मध्ये आहे. हे एक महत्वाचं आहे. आणि खवले मांजरांच्या खवल्यांचा प्रामुख्याने चीनी औषधांमध्ये वापर करतात. हे चीन लोक काय करतील सांगता येत नाही. त्याच्यामध्ये याच्याबद्दल आपण वाचून घेणं गरजेचं आहे. हा जो प्राणी आहे खवले मांजर हा नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत मजबूत आहे. त्याला गरम पाण्यामध्ये कुऱ्हाडीला तो दाद देत नाही. म्हणजे कुऱ्हाड जरी हाणली तरी त्याला काहीच होत नाही. हे महत्वाचं आहे. आणि शरीराचा तो चेंडू करतो. म्हणजे त्याला जर वाटलं की समोर पुढे धोका आहे तर तो शरीराचा चेंडू करतो, बॉल करतो. मग काही कर, कुऱ्हाड बी मार, काहीच होणार नाही त्याच्यात. पण याचं मग कसं करतात सर, याला मारतात कसं? कुऱ्हाडीने मरत नसेल तर त्याला पकडून उकळत्या पाण्यात टाकतात आणि तेव्हा तो मरतो. सऱ्याला त्याला मारूच शकत नाही कोणी. हे माणसं लय बेकार, याला उकळत्या पाण्यात टाकतात आणि खवल्या मांजर डेड होतं. त्याच्या वेगवेगळ्या 2 जाती पण आहेत. खवले मांजर व चिनी खवले मांजर अशा 2 प्रजाती आहेत. दमा आणि संधिवातावर उपाय करण्यासाठी त्याचा वापर केला जातो हे पण आहे. आणि 15 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय पॅगोलिन दिन म्हणून साजरा केला जातो. हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. हे एक आपल्याला बघायचं आहे, याला अंडरलाईन करा. आणि हा कुठे कुठे आढळतो किंवा काय 2007 तस्करी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय कराराची घोषणा झाली WWF आणि टॅरिफ या संस्थेने 2016 मध्ये केली. खवले मांजर भारतामध्ये हिमालय व ईशान्येकडील भाग वगळता सगळीकडे आढळतं. म्हणजे कुठं आढळत नाही हे लक्षात ठेवा, बाकी सर्वत्र आढळतं. खवले मांजर आपल्या 1 फूट लांबीच्या चिकट जिभेने मुंग्या, वाळवी आणि डोंगरे खातं. हे पण एक थोडंसं इंटरेस्टिंग भाग आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1976 मध्ये तरतुदी याच्यामध्ये अनुसूच्या आहेत. अनुसूची 1 मध्ये काय दिलंय एवढं फक्त घ्या आणि बाकीच्या ज्या अनुसूच्या आहेत त्या फक्त एकदा 2दा वाचून घ्या आणि याच्यावरचे प्रश्न बघूनच आपण याच्यात जाऊयात डीप मध्ये. ही एक महत्वाची गोष्ट आहे. अनुसूची 1 मध्ये संवर्धन दृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण प्रजातींचा या अनुसूचीमध्ये समावेश होतो आणि वाघांसारख्या महत्वपूर्ण प्रजातींचा या अनुसूचीत समावेश होतो. बाकी प्रश्न बघूनच आपण याच्यात वाचूयात. सध्या याच्यात वाचण्याची गरज नाही. एकदा 2दा तुम्ही वाचून घ्या फक्त आणि प्रश्न बघितल्यानंतर काही जण हे पाठ करत बसतील. नाही, जिथे प्रश्न आहे तेवढंच करा. सध्या याच्यात प्रश्न मला सापडले नाही. तुम्ही प्रश्न वाचा किंवा पाठ जर आढळला तर परत याच्यावरती दुसरं लेक्चर आपण घेऊयात. टप्प्याटप्प्याने आपण लेक्चर घेतोच. त्याच्यामुळे या लेक्चरमध्ये पूर्ण टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यामुळे मी याच्यात सांगितलेलं आहे. चला हे पूर्ण वाचून घ्यायचं आहे. ही अनुसूची 2 फक्त वाचून घ्या. अनुसूची 3, अनुसूची 4 आणि 5, 6. ओके चला. पर्यावरण, वन आणि हवामान बदल. इंदिरा गांधी यांनी नोव्हेंबर 1980 मध्ये या विभागाची स्थापना केली. महत्वाचं आहे. जिथे ते अंडरलाईन केली तिथे अंडरलाईन करून घ्या. अत्यंत महत्वाचं तेवढं सांगतो आता. पंतप्रधान झाल्यानंतर 4च वर्षामध्ये त्यांनी वाघाच्या शिकारावर बंदी घातली आणि व्याघ्र प्रकल्पास सुरुवात केली. कोण? इंदिरा गांधी यांनी. असा प्रश्न येऊ शकतो. दुसरा प्रश्न येऊ शकतो. तिसरं काय? तिसरं बाकीचं एवढं वाचून घ्या तुम्ही. तिसरं आहे की तिसरं त्यांच्या कार्यकाळात झालेले कार्य या प्रत्येक कायद्यावरती प्रश्न आहे. म्हणजे वन्यजीव संरक्षण अधिनियम कधीचा आहे? 1972चा आहे, पाठच पाहिजे. जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974 पाठच पाहिजे. पाण्याचा 74चा आहे, हवेचा 87चा आहे. म्हणजे पहिले पाणी पिलं आणि मग पाणी पिऊन हवा खायला गेला असं लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर वन संवर्धन अधिनियम 1980चा आहे आणि पहिले पर्यावरण मंत्री हे राजीव गांधी आहेत. ते पंतप्रधान होतेच तेव्हाच ते पर्यावरण मंत्री होते. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि पर्यावरण मंत्री असणारे पंतप्रधान कुठले आहेत तर राजीव गांधी जवळपास 1 वर्ष 10 महिने होते. नंतर व्हीपी सिंग 5 महिने होते. अटल बिहारी वाजपेयी काही दिवसांसाठी होते आणि मनमोहन सिंग हे काही दिवसांसाठी होते. परीक्षेच्या दृष्टीने आपण पूर्ण हे घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये तिहेरी म्हणजे हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जिथे ते अंडरलाईन केले ते पण घ्या. जिथे एकदम हायलाईट केलेलं आहे त्याच्यावरती 100% प्रश्न येणार आहे. जिथे अंडरलाईन केलंय तिचेही भविष्यामध्ये प्रश्न येऊ शकतो. ही एक महत्वाची गोष्ट आहे. तर पूर्ण गोष्टी आपण याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. जवळपास 50 मिनिटांमध्ये आपण पूर्ण टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. हा एवढं मोठे याच्यामध्ये पेजेस आहेत ते बघितल्यानंतर भरपूर जणांना टेन्शन येतं. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. पूर्ण हा व्हिडिओ पाहिलेला आहे. जे युट्यूबला विद्यार्थी असतील त्यांनी आपलं चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि आपली जर बॅच घेतली नसेल तर पर्यावरणची स्पेशल बॅच उपलब्ध आहे. त्या बॅचेसमध्ये अशाच आणि जबरदस्त याच्यावर डिटेल पद्धतीने आपण पूर्ण टीचिंग करतो. हा एकाच याच्यामध्ये टाकायचं होतं म्हणून आपण हे एकाच तासामध्ये जवळपास घेण्याचा प्रयत्न केलाय. तर अशाच जबरदस्त लेक्चरसह पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.